मुद्दा आपण चर्चेला घेऊन आलो. या चर्चेत सहभागी होण्यासाठी स्टुडिओत माझ्यासोबत राष्ट्रवादी प्रवक्ते महबूब शेख आहेत. महबूबजी, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची सगळी बाजू मांडण्याच्यासाठी विद्यार्थी आहेत किरण निंभोरे. किरणजी, तुमचं स्वागत आहे. माजी IAS अधिकारी, माझे सनदी अधिकारी महेश झगडे सर सुद्धा या चर्चेत सहभागी झालेले आहेत. सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे. भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नवनाथराव, तुमचंही स्वागत आहे. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी ऋषिकेश गांगुर्डे आहेत. हे तेच ऋषिकेश गांगुर्डे आहेत ज्यांनी पहिल्यांदा या सगळ्या प्रकरणाला वाचा फोडली. तक्रारदार तेच आहेत. त्यांच्यामुळे हा सगळा पेपर फुटीचा घोटाळा महाराष्ट्राच्या समोर आला. पण इथपर्यंत यायला त्यांना काय भोगावं लागलं ते आज महाराष्ट्राच्या समोर ते सांगतील. ऋषिकेशजी, तुमचे स्वागत आहे. अर्थात मी चर्चेची सुरुवात ऋषिकेशजी तुमच्यापासून करणार आहे. तुम्ही ही परीक्षा दिली, बरोबर? आणि या परीक्षेमध्ये पेपर फुटी झाली याची तक्रार सुद्धा तुम्ही दिली. आता कालपर्यंत जी एमपीएससी सांगत होती की असं काही घडलंच नाही, आज मात्र त्यांना हे मान्य करावं लागतंय की हो, पेपर फुटी झाली. मला सांगा, या सगळ्या काळामध्ये काय झालं? तुम्हाला कसं कळलं पेपर फुटलाय आणि विद्यार्थ्यांच्या सोबत धोका झालाय? ऋषिकेशजी बोला. झालं असं. हा, सलग बोला, येतोय तुमचा आवाज. काय हॅलो. हा ऋषिकेशजी, सलग. हा, येतोय, बोला बोला. तर 22 मार्चला जो पेपर झाला होता आमचा, त्याचे 20 मार्चला क्वेश्चन काही विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपवर आता स्क्रीनवर दिसत आहे ते, प्लस अजून काही पुरावे आहेत जे CID कडे दिले. त्याचे असे 30 ते 40 जणांचे पुरावे आहेत. हा, आणि 12 जूनला आयोगाने एक कॅटेगरी वाईज कट ऑफ मेरिट लिस्ट लावली होती. त्यामध्ये फक्त 506 विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि नाव होते आणि कॅटेगरीची कट ऑफ लिस्ट होती. एक्झाम्पल, ओपनचं 118, SEBचं 107 असे. पण त्यांचे मार्क्स दिलेले नव्हते. आणि त्यांचे इंटरव्ह्यू कंडक्ट केल्यानंतर मग त्यांचे 1-1.5 महिन्यात कंडक्ट केल्या 22 जुलैला त्यांनी मेरिट लिस्ट लावली. त्या दिवशी मी एक व्हिडिओ बनवला होता की त्यांचे मार्क्स न देता त्यांना इंटरव्ह्यूला कसं सिलेक्ट केलं. निदान आमचे सांगितले नाही, बाकी विद्यार्थ्यांचे ठीक आहे, पण त्यांचे ते इंटरव्ह्यू सिलेक्ट झाले, त्यांना तर किती मार्क्स मिळाले सांगायला पाहिजे होतं. आणि ते पाहून जो गौरव पाटील आहे ना, त्याने माझ्याशी कॉन्टॅक्ट केला आणि पेपर फुटल्याचे पुरावे दिले. आम्ही एमपीएससीच्या कार्यालयात गेलो, FD तुकाराम मुंडे सरांच्या कार्यालयात गेलो, तिथं दिले. त्यानंतर तुकाराम मुंडे सरांच्या ऑफिस मधून आम्हाला पोस्ट दिली, जबाब दिला. त्यांनी ते एमपीएससीला पाठवलं, पण एमपीएससी त्या आणि आम्हाला पोस्ट नाही दिली. आणि नेमकं आज बघा, काल जे अभिजित लिंडवे अवर सचिव आहेत त्यांना अटक केली ना, त्यांच्याकडेच आम्ही पुरावे ते सगळे देऊन आलो होतो. म्हणजे जो जो आरोपी आहे त्याच्याकडे तुम्ही तक्रार दिली. बरं, तुम्ही तक्रार दिल्यावर काय झालं मला सांगा. काय केलं त्यांनी? त्यांनी आमच्याकडून घेतले. नंतर त्यांनी सांगितलं की हे परीक्षेमध्ये हा झालाय घोड तुमचा, आणि तुमचा मेल पण आला होता. तरी आम्ही प्रत्यक्ष जाऊन दिले. तर एकदम सामान्य, चेहऱ्यावर काही नव्हतं की कोणी आहे म्हणून. उलट आम्हाला असं वाटलं हा माणूस आता न्याय देईल. त्यांनी एवढं आम्हाला सांगितलं की पेपर फुटलाय. ते खाजगीमध्ये सांगितलं की फुटलाय पेपर. आता ह्या पुराव्यांवरून सिद्ध होतंय. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो, तर त्या आरोपींना आम्ही जे हे पुरावे दिले होते एमपीएससी, ते आरोपींच्या मोबाईलवर पाठवले होते. तर आम्हाला वाटलं एमपीएससी आयोगातून दुसरा कोणीतरी पाठवले असते. यांच्यावर संशय सुद्धा आला नाही की हे पाठवू शकताय किंवा काय. म्हणजे एवढे ऍक्टर आहेत ते. मग त्यानंतर त्यांनी काय सांगितलं की यांना मॅनेज करा किंवा ही. तर त्यामध्ये जो गौरव पाटील माझ्यासोबत तक्रारदार होता, तो त्याने तक्रार मागे घेतली. मला पण पैशांची ऑफर दिली होती. किती पैसे होते? 10 लाख. 10? तुम्ही काय म्हणाला त्याच्यावरती? तुमचं काय म्हणणं होतं? नाही, मी स्वतः परीक्षा दिलेली होती. मी एक म्हणलं, जर माझ्यासोबत अशा 40,000 विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, तक्रार मागे घेतली, पैसे घेतले तर. कोणाला होतं मॅनेज करायला?
नाही, कॉन्फरन्स कॉल लावला होता व्हॉट्सअपला गौरव पाटीलच्या मोबाईल वरून. बर, म्हणजे गौरव पाटील मॅनेज झाला आणि तुम्ही मॅनेज झाला नाहीत, त्यामुळे हे बाहेर आलं. तो मॅनेज झाला नाही ते नाही माहिती, पण मग त्याने दबाव पण होता, ते घाबरलेला पण होता बर त्याच्या बर आवाजावरून. हा, पण ते त्यांच्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या ह्याच्यातून बाहेर आलं हे, किंवा त्यांच्या ते नाही माहिती. मैत्रीतून हे चॅटिंग मधून बाहेर आलं? पण अशा तिने बातम्या येतात चॅटिंग केलेले सगळीकडे. स्क्रीनशॉट, तिने स्क्रीनशॉट पाठवलेले होते ना, म्हणजे त्याने हा ते माहिती, पण त्याचं प्रायव्हेट माहिती नाही मला, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं. हा, ठीक आहे, आपल्याला काही घेणं देणं नाही त्याच्याशी, पण त्यांच्या चॅटिंग मधून हे समोर आलं. हो. ठीक आहे. पण नंतर एमपीएससी आयोगाने पुढे मान्य नाही केलं. अध्यक्ष आणि सचिवांनी स्टेटमेंट दिले की मी नापास झालोय, हा एमपीएससी आयोगाची प्रतिमा मलिन करतोय, खोटे आरोप करतोय, आम्ही याच्यावर गुन्हे दाखल करू, हे त्यांचे स्टेटमेंट आहेत. हा, म्हणजे तुम्ही मॅनेज होत नाही म्हटल्यानंतर तुमच्यावर दबाव टाकून रफादफा करण्याचं आणि तुम्हाला चेपण्याचं काम झालं, बरोबर? हो. व्हेरी गुड. एमपीएससी वाले ऐकत असतील तर त्यांनी यावं. का सरकारनं त्यांच्या ह्या पापाच्या बद्दल प्रश्नाची उत्तरं द्यावीत मला कळत नाही. हे असे लोक असतात ना नवनाथराव, ह्यांना तुम्ही सरळ सांगत जा, तुमची उत्तरं तुम्ही द्या. घाण तुम्ही केली आहे ना, तुम्ही निस्तरा. हे लोक फोन सुद्धा घेत नाहीत, हे लोक उत्तर देत नाहीत. ह्यांनी उत्तरं दिली पाहिजेत. हे स्वायत्त आहेत ना, ह्यांना सगळे अधिकार दिलेले आहेत, ह्यांनी उत्तरं दिली पाहिजेत, आणि ती उत्तरं आपण घेण्याचा प्रयत्न करतो पण येत नाहीत ते चर्चेमध्ये. महाराष्ट्राला या लोकांनी सामोरं जायला पाहिजे. खरं तर आपल्यासोबत आज किरण निंभोरे आहेत. किरणजी, एक एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी सातत्यानं तुम्ही आवाज उठवता. या एमपीएससी वाल्यांनी छाती ठोकपणे सांगितलं होतं नाही झालं असं काही, आणि तुम्ही आमची बदनामी करताय. एक प्रकारे हे सगळं दडपण्याचा प्रयत्न गेले काही दिवस सुरू होता का, आणि एक माणूस लढत राहिला म्हणून यांचं बिंग फुटलं? अगदी बरोबर. म्हणजे आणि कधीपासून सुरू आहे ते पण सांगा. आम्हालाही असंच वाटत होतं की एमपीएससीचा पेपर हा खूप पारदर्शकपणे होतो. एमपीएससीचा पेपर कधीच फुटू शकत नाही. ज्या वेळेस ऋषी गांगुर्डेने हे पुरावे एमपीएससीला दिले आणि सीआयडीला देखील दिले, त्यानंतर कुठंतरी मनामध्ये पाल चुकचुकत होती. आणि ही पाल चुकचुकत असताना दुसऱ्या बाजूला हे वाटत होतं की एमपीएससी खूप पारदर्शकपणे काम करते. कारण तुम्ही जसा उल्लेख केला त्यावेळेस 1999 पासून 20 वर्ष झाले पेपर आजतागायत फुटला नाही. ज्यावेळेस कर्णिक घोटाळा झाला त्यावेळेस जोशी म्हणून एक सदस्य होते, त्यांच्या काळामध्ये जो एमपीएससी वरती डाग लागला होता, त्याच्यानंतर आजतागायत एमपीएससी ही सुधरतच गेली होती. एमपीएससीत वेळोवेळी सुधारणा होत गेल्या होत्या. आणि आत्ता जे अध्यक्ष आहेत, आत्ता जे सचिव आहेत, त्यांनी नुकतंच मागच्या 5-6 महिन्यांमध्ये एक अशी यंत्रणा राबवली होती की असा एक समज ते पसरवत होते एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये की आम्ही खूप फास्ट ही प्रोसेस करतोय, रिझल्ट लवकर लावतोय, परीक्षा लवकर घेतोय, त्याच्यानंतर मुलाखती स्पीडमध्ये घेतोय. परंतु ह्या गोष्टी होत असताना एका बाजूला त्यांचं दुसरं एक कारस्थान चाललं होतं की या सगळ्या परीक्षा ऑनलाईन घ्यायच्या होत्या. याची थोडीशी पार्श्वभूमी पण सांगणं गरजेचं आहे.